आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील रिझोल्युशन ऑफ फोर्सेस युजिंग अनालिटिकल मेथड, अनालिटिकल मेथडने रिझल्टंट आर आणि त्याचा जो काय अँगल थिटा आहे तो कसा फाइंड आउट करायचा, याचा फॉर्म्युला कसा येतो हे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे ह्या फॉर्म्युलांच्या आधारे न्यूमरिकल कसं सॉल्व्ह करायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, इथं काहीतरी आपल्याला एक्स ऍक्सिस दिसतोय, वाय ऍक्सिस दिसतोय. इकडच्या ज्या काही व्हॅल्यू असतात त्या 0 +1 +2 +3 अशा असतात. इथल्या व्हॅल्यू कशा असतात, 0 +1 +2 +3 अशा काहीतरी असतात. या साईडला जर का आलो तर 0 -1 -2 -3 अशा काहीतरी असतात. आणि जर का ह्या ऍक्सिस वरती आलो तर काय असतं, 0 -1 -2 -3 अशा काहीतरी असतात. मग इकडे सर्व व्हॅल्यू कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आणि हा ऍक्सिस कोणता आहे, एक्स ऍक्सिस, म्हणून काय म्हणणार आपण, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. सिमिलरली बघा, इथं सुद्धा सर्व व्हॅल्यू कशा असणार आहेत, पॉझिटिव्ह. परंतु हा ऍक्सिस कोणता आहे, वाय, म्हणून काय होणार, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. सिमिलरली बघा, या सर्व व्हॅल्यू कशा असणार आहेत, निगेटिव्ह. ऍक्सिस कोणता आहे, एक्स, म्हणजेच निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. आणि हा कोणता असणार आहे, सर्व व्हॅल्यू निगेटिव्ह असणार. ऍक्सिस कोणता आहे, वाय, म्हणून निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आता यांचा अँगल एकदा आपण चेक करूया. जर का इथे अँगल असेल तर तो किती असतो, 0 डिग्री. जर का इथून पॉझिटिव्ह एक्स पासून जर का पॉझिटिव्ह वाय पर्यंत गेला तर हा अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. नेक्स्ट बघा, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून जर का निगेटिव्ह एक्स पर्यंत गेला तर हा अँगल किती असणार आहे, 180 डिग्री असतो. नेक्स्ट बघा, पॉझिटिव्ह एक्स पासून जर का आपण निगेटिव्ह वाय पर्यंत गेलो तर हा अँगल किती असतो, 270 डिग्री असतो. आणि पुन्हा बघा, पॉझिटिव्ह एक्स पासून पुन्हा पॉझिटिव्ह एक्स पर्यंत आलो तर हा टोटल अँगल किती असतो, 360 डिग्री, किंवा त्याला आपण 0 डिग्री सुद्धा म्हणू शकतो. मग आता बघा, इथं कसं असणार, ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, हा फर्स्ट क्वाड्रंट कसा होणार, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. जर का आपल्या रिझल्टंट आर फाइंड आउट करताना समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह व्हॅल्यू आल्या तर जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो कुठं असणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये जर का एफ एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह आणि एफ वाय ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर आपला काय होणार आहे, जो काय रिझल्टंट आर आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये प्लेस होणार आहे. नेक्स्ट बघा, जर का एफ एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह, एफ वाय ची व्हॅल्यू निगेटिव्ह, दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आल्या तर आपला रिझल्टंट आर कुठं असणार आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. आणि नेक्स्ट बघा, जर का एफ एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि एफ वाय ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो कुठं असणार आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणार. तर या क्वाड्रंटची गरज कशासाठी आहे, तर जो काय आपली एफ एक्स आणि एफ वाय ची व्हॅल्यू आहे ते प्लस प्लस आहे, मायनस प्लस आहे, मायनस मायनस आहे का प्लस मायनस आहे, यावर डिपेंड करतं की रिझल्टंट आर हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे. नेक्स्ट बघा, फोर्स रिझॉल्व्ह करताना जर का आपल्याला सर्टन अँगल मध्ये जर का एखादा फोर्स दिलेला असेल, आता हा फोर्स एफ आहे आणि या एक्स ऍक्सिस सोबत सोबत थिटा एवढा अँगल क्रिएट करतो, तर अशा वेळी इन्क्लाइन फोर्सचा आपण काय करत असतो, दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करत असतो, एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि एक व्हर्टिकल कॉम्पोनंट. मग जो काय हॉरिझॉन्टल आहे त्याला आपण काय लिहित असतो, कॉस थिटा लिहित असतो, आणि जो काय व्हर्टिकल आहे त्याला आपण काय लिहित असतो, साइन थिटा लिहित असतो. असं का लिहित असतो, कारण इथं जर का व्हॅल्यू आपण इथं बघा, इथं जर का व्हॅल्यू थिटाच्या ऐवजी जर का 0 ठेवली तर कॉस 0 किती येणार आहे, 1 येणार आहे. इथं साइन 90 ठेवलं तर व्हॅल्यू 1 येणार आहे. इथं जर का कॉस 180 ठेवलं तर -1 येणार आहे. आणि इथं साइन 270 ठेवलं तर -1 व्हॅल्यू येणार. म्हणजे इथं कॉस ठेवल्यानंतर आपलं 1 किंवा -1 आन्सर येतं. इथं साइन ठेवल्यानंतर काय होतं, 1 किंवा -1 साइन येतं. तो जो काय हॉरिझॉन्टल साइड आहे त्यावरती कॉस घेत असतो आणि व्हर्टिकल साइड आहे त्यावरती काय घेत असतो, साइन घेत असतो. हे आता न्यूमरिकल सॉल्व्ह करताना आपल्या चांगल्या लक्षात येईल. मग अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, जर का इथं आपल्याला 1 व्हॅल्यू आणायची असेल तर आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, कॉस व्हॅल्यू घ्यावी लागेल. म्हणून हॉरिझॉन्टलला कॉस घ्यायचं आणि व्हर्टिकलला साइन घ्यायचं. नेक्स्ट बघा, ऑर्थोगोनल और रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. आपल्याला न्यूमरिकल मध्ये विचारू शकतात की ऑर्थोगोनल कॉम्पोनंट फाइंड आउट करा, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट फाइंड आउट करा. म्हणजेच काय करायचं, तर समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एफ एक्स म्हणजे काय, तर एक्स ऍक्सिस वरील फोर्स, आणि एफ वाय म्हणजे काय, वाय ऍक्सिस वरील फोर्स. मग एक्स ऍक्सिस वरील फोर्स म्हणजे कसे असणार, सर्व हॉरिझॉन्टल असणार. म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हणजे काय असणार आहे, एफ एक्स. आणि एफ वाय म्हणजे वाय ऍक्सिस वरील सर्व फोर्स, म्हणजेच व्हर्टिकल कॉम्पोनंट जे काय असतील ते एफ वाय मध्ये येणार. मग आता जर का हॉरिझॉन्टलचा विचार केला तर काही फोर्सेस ही राईट साईडला जातील आणि काही फोर्सेस ही लेफ्ट साईडला येतील. मग राईट साईडला जाणारे सर्व फोर्सेस कसे घ्यायचे, पॉझिटिव्ह घ्यायचे, आणि लेफ्ट साईडला येणारे सर्व फोर्सेस कसे घ्यायचे, निगेटिव्ह. तसंच बघा, व्हर्टिकल कॉम्पोनंट, व्हर्टिकल म्हणजे उभा, काय फोर्सेस काय होणार, वरती जाणार, काय फोर्सेस खाली येणार. मग जर का वरती जाणार असतील तर त्याला काय करायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं, आणि खालती येणारे फोर्स असतील तर त्याला काय करायचं, निगेटिव्ह घ्यायचं. नेक्स्ट बघा, टेक थिटा विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस.
म्हणजे आपल्याला इथं बघा ह्या न्यूमेरिकल मध्ये हा कोणता ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे, आणि हा कोणता आहे, वाय ऍक्सिस. मग जे काय आपल्याला थिटा घ्यायचा आहे तो काय करायचा, ह्या एक्स ऍक्सिस सोबतच घ्यायचा. हा जो काही एक्स ऍक्सिस आहे ह्याच्या अकॉर्डिंगच घ्यायचा. आता इथं काय केलंय बघा, वाय ऍक्सिस सोबत आपल्याला फोर्स दिलेला आहे, ह्याचं काय करायचं, एक्स ऍक्सिस सोबत कन्व्हर्ट करायचं. मग आपल्याला माहित आहे इथून ते हा अँगल इथं आपण बघितलंय, इथं 0, ह्या दोघातला 90, ह्यातला 180, इथून इथपर्यंत 270, आणि इथून 360. मग आता आपल्याला काय पाहिजे, ही टोटल अँगल किती असणार आहे, 90 असणार. 90 मधून जर का 40 मायनस केलं तर किती राहतं, 50. म्हणजे हा जो काही 10 किलो न्यूटन आहे त्याचा एक्स ऍक्सिस सोबत किती येणार आहे अँगल, 50 येणार. मग हा 50 घ्यायचा, वाय ऍक्सिस सोबत घ्यायचा नाही. इथं आपण तेच बघितलंय, टेक थिटा विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत काय करायचं, जो काही थिटाची व्हॅल्यू आहे ती घ्यायची. इथं आपल्याला वाय सोबत दिलंय, ह्याचं काय करायचं, या दोन्हीतला अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. 90 मायनस 40 केलं तर राहिलं 50, म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत 50 येणार. मग इथं जी काही थिटाची व्हॅल्यू घ्यायची आहे, 10 कॉस 50 आणि 10 साइन 50 घेऊन काय करायचं, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लक्षात येईल, इथं बघा सर्व व्हॅल्यू कशा घेतल्यात आपण, एक्स ऍक्सिस सोबत घेतलेल्या आहेत. या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत थिटा, या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत थिटा, इथं सुद्धा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत थिटा, इथं सुद्धा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत थिटा. म्हणजे जी काय आपल्याला थिटा घ्यायचा आहे तो काय करायचा, हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स आहे त्याच्या सोबतच घ्यायचा, इथं किंवा इथं याच्या सोबत असा एक्स ऍक्सिस सोबत थिटा घ्यायचा आहे. नेक्स्ट बघा, रिझल्टंट आर कसा फाइंड आउट करायचा, तर अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. मग समेशन एफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय, तर जे काय हॉरिझॉन्टल फोर्स आहेत त्या सर्व फोर्सची काय करायची, ऍडिशन करायची, आणि त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर म्हणजे काय, जे काय व्हर्टिकल फोर्सेस आहेत त्या सर्व फोर्सेसची काय करायची, ऍडिशन करायची, आणि त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. आणि जे काय आन्सर येणार ते काय असणार आहे, रिझल्टंट आर, आणि जे काय व्हॅल्यू असते ते काय असणार आहे, त्याची मॅग्निट्यूड असणार आहे. सिमिलरली हा रिझल्टंट आर किती अँगल एक्स ऍक्सिस सोबत क्रिएट करतो ते आपण कसं फाइंड आउट करतो, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ समेशन एफ वाय डिवाइड बाय समेशन एफ एक्स. म्हणजेच तर व्हर्टिकल फोर्सेसची ऍडिशन जेवढी व्हॅल्यू येईल ती डिवाइडेड बाय हॉरिझॉन्टल फोर्सेसची ऍडिशन, ती केल्यानंतर काय होणार, आपल्याला थिटा अँगल भेटणार आहे. आणि हा थिटा अँगल कुठं असणार आहे, तर डायरेक्शन ऑफ रिझल्टंट आर विथ हॉरिझॉन्टल ऍक्सिस सोबत. म्हणजे थिटा म्हणजेच काय असतं, जे काय आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे त्याच्यासोबत काय करणार आहे, काहीतरी अँगल क्रिएट करणार आहे. तर या सर्व मेथडच्या साह्याने आपण काय करत असतो, अनालिटिकल मेथड सॉल्व्ह करत असतो. आता याच्या पूर्वी जे आपण व्हिडिओ पाहिले त्यात आपण काय पाहिले, लॉ ऑफ पॅरलोग्राम. लॉ ऑफ पॅरलोग्राम म्हणजेच काय असतं, जर का आपल्याला दोन फोर्सेस दिलेले असतील तर त्याचा आपण काय करत असतो, रिझल्टंट आर फाइंड आउट करत होतो. परंतु जर का आपल्याला दोन पेक्षा जास्त फोर्सेस दिले तर आपण काय करत असतो, ही जी काय अनालिटिकल मेथड आहे ते आपण वापरत असतो. तर लॉ ऑफ पॅरलोग्रामचे याच्या अगोदर जे काही व्हिडिओ पाहिले ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, दोन पेक्षा जास्त फोर्स दिले असतील तर काय करणार, अनालिटिकल मेथडच्या आधारे काय करणार, रिझल्टंट आर आणि त्याचा अँगल किती आहे ते आपण फाइंड आउट करणार आहोत. तर एकंदरीत यात लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय आहेत, रिझल्टंट आर आपण कसा फाइंड आउट करायचा, अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर, अशा प्रकारे रिझल्टंट आर फाइंड आउट करायचा. आणि जी काय व्हॅल्यू ती काय असणार आहे, त्याची मॅग्निट्यूड असणार आहे. आणि जो काय थिटा आहे तो कसा फाइंड आउट करतो, टॅन इनवर्स ऑफ समेशन एफ वाय डिवाइड बाय समेशन एफ एक्स. आणि हा जो काय थिटा येणार तो कशा सोबत असणार आहे, जो काय हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे त्याच्यासोबत आपला काय असणार आहे, थिटा आन्सर येणार आहे. आता इथं जर का प्लस प्लस व्हॅल्यू आल्या, समेशन एफ एक्स ची व्हॅल्यू प्लस समेशन एफ वाय ची व्हॅल्यू प्लस, तर काय होणार आहे, जो काय रिझल्टंट आर आहे तो काय होणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऍक्ट होणार. जर का समेशन एफ एक्स मायनस आणि समेशन एफ वाय पॉझिटिव्ह अशी व्हॅल्यू आली तर सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे, आपला रिझल्टंट आर असणार आहे. जर का इथं एफ एक्स निगेटिव्ह एफ वाय निगेटिव्ह आलं तर आपला काय होणार आहे, रिझल्टंट आर थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. आणि जर का एफ एक्स पॉझिटिव्ह आणि एफ वाय निगेटिव्ह आलं तर जो काही रिझल्टंट आर आहे तो काय होणार, फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट काय बघितलं, जो काय आपला थिटा घेतो आपण तो काय करायचा, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबतच घ्यायचा आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यानंतर काय पाहिलं आपण, जर का हॉरिझॉन्टल फोर्सेस असतील तर राईट साईडला जाणारे सर्व फोर्स पॉझिटिव्ह घ्यायचे आणि लेफ्ट साईडला येणारे सर्व फोर्स निगेटिव्ह घ्यायचे. जर का व्हर्टिकल फोर्सेस असतील तर काय करायचं, अपवर्ड म्हणजे वर जाणारे फोर्स पॉझिटिव्ह घ्यायचे आणि डाऊनवर्ड म्हणजे खाली येणारे फोर्स निगेटिव्ह घ्यायचे. या गोष्टीच्या आधारे काय करायचं, आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. तर अनालिटिकल मेथडसाठी जो काही फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे हा फॉर्म्युला इथं अप्लाय करून काय करूया, याची जी काही व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करूया. न्यूमेरिकल नंबर 1 काय, फाइंड द रिझल्टंट ऑफ कॉन्करंट फोर्स सिस्टीम ऍज शोन इन फिगर. जी काही कॉन्करंट फोर्स सिस्टीम दिलंय
ह्याचं काय करायचं आपल्याला मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय अनालिटिकल मेथडनं फाइंड आउट करायचं, म्हणजे रिझल्टंट आर आणि थिटा डायरेक्शन फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग सर्वात प्रथम काय करायला लागतं आपल्याला समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय फाइंड आउट करावं लागतं, म्हणजेच सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन आणि सर्व व्हर्टिकल फोर्सची ऍडिशन आपल्याला काय करावं लागते फाइंड आउट करावी लागते. मग आता बघा पहिला फोर्स बघा 5 किलो न्यूटन हॉरिझॉन्टल आहे, ह्याला फक्त हा हॉरिझॉन्टलच असणार आहे. सिमिलरली बघा हा काय आहे 10 किलो न्यूटन, हा वाय ऍक्सिस सोबत 40 डिग्री अँगल क्रिएट करतो. हा जर का वाय ऍक्सिस सोबत अँगल 40 असेल तर एक्स ऍक्सिस सोबत किती आहे, तर आपण इथं बघितलेलं की जे काय आपण थिटा घ्यायचा आहे तो काय करायचा एक्स ऍक्सिस सोबतच घ्यायचा, परंतु आपल्याला इथं वाय सोबत दिलाय, ह्याचं काय करूया एक्स ऍक्सिस सोबत कन्व्हर्ट करून घेऊया. मग आता बघा इथून ते हे अँगल किती असणार आहे 90 डिग्री, आपण इथं बघितलं हा अँगल 90 असणार, इथून ते हा अँगल किती असणार 180, इथून हा किती असणार आहे 270 आणि इथून हा 360. इथं आपण लिहिलेलं आहे 0 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री. मग आता ह्या दोन्हीतला अँगल किती असणार आहे 90 डिग्री, 90 जर का 40 मायनस केलं तर किती राहणार हा 50 डिग्री अँगल राहणार. मग आता हा अँगल कशा सोबत झाला 10 किलो न्यूटनचा एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल झाला 50 डिग्री, हा आपण काय करायचा इथं यूज करायचा. परंतु हा कसा फोर्स आहे इन्क्लाइन फोर्स आहे, मग इन्क्लाइन फोर्सचं काय होणार दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करत असतो, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. जो काय हॉरिझॉन्टल आहे त्याला आपण काय म्हणत असतो कॉस म्हणत असतो, मग हे 10 ऍज इट इज कॉस आणि थिटा किती घेणार 50. हा व्हर्टिकलला काय घेत असतो पण साइन घेत असतो, इथं बघितलं हॉरिझॉन्टलला कॉस व्हर्टिकलला साइन, म्हणजेच 10 किलो न्यूटनचं कसं होणार फोर्स एफ इंटू साइन आणि थिटा किती असणार आहे 50 डिग्री. सिमिलरली हा व्हर्टिकल आहे ह्याला ऍज इट इज ठेवूया, हा काय इन्क्लाइन आहे, याचा अँगल कशासोबत आहे एक्स ऍक्सिस सोबत आहे आणि आपल्याला एक्स ऍक्सिस सोबतच लागतो, त्यामुळे इथं कन्व्हर्ट करायची काही सुद्धा गरज नाही, डायरेक्ट हाच वापरायचा. हा कोणत्या साईडला चाललाय बाहेरच्या साईडला, हा आतल्या साईडला येत होता म्हणून असं काहीतरी फोर्स रिझॉल्व केलं, हा काय चाललाय बाहेरच्या साईडला, म्हणजे याला सुद्धा आपण काय करायचं असं बाहेरच्या साईडला पाठवायचं. जो काय हॉरिझॉन्टल आहे तो कसा असतो फोर्स एफ किती आहे 15 कॉस घ्यायचा हॉरिझॉन्टल आहे म्हणून आणि अँगल किती आहे 30 डिग्री. सिमिलरली व्हर्टिकलला काय होणार किती फोर्स आहे 15 इंटू साइन घ्यायचं आणि थिटा किती असणार आहे 30 डिग्री. म्हणजे बघा हा हॉरिझॉन्टल ऍज इट इज, हा इन्क्लाइन असल्यामुळे कॉस आणि साइन मध्ये कन्व्हर्ट केलं, हा व्हर्टिकल ऍज इट इज हा इन्क्लाइन आहे ह्याला काय केलं साइन आणि कॉस मध्ये कन्व्हर्ट केलं. आता काय करूया समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. तर आता समेशन एफ एक्स फाइंड आउट करूया. समेशन एफ एक्स म्हणजेच काय सर्व हॉरिझॉन्टल फोर्सचे काय करायचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. मग हॉरिझॉन्टल फोर्सचे ऍडिशन करण्यासाठी आपल्याला काय दोन टाईपचे फोर्स असतात, एक राईट साईडला जाणारे आणि एक लेफ्ट साईडला. राईट साईडला जाणारे पॉझिटिव्ह घेत असतो आणि लेफ्ट साईडला येणारे कसे घेत असतो निगेटिव्ह. मग बघा आता पहिला फोर्स 5 किलो न्यूटन कुणीकडे चाललाय लेफ्ट साईडला, लेफ्टला जाणार म्हणजेच निगेटिव्ह घेणार निगेटिव्ह 5. याच्यानंतर पुढचा फोर्स कोणता आहे 10 किलो न्यूटन इन्क्लाइन आहे म्हणून काय केलं साइन कॉस मध्ये कन्व्हर्ट करून घेतलं, त्याचं किती आहे 10 कॉस 50. परंतु लेफ्ट साईडला चालला, लेफ्ट साईडला म्हणजे निगेटिव्ह -10 कॉस 50. नेक्स्ट बघा हा कसा आहे व्हर्टिकल असल्यामुळे काय होणार हॉरिझॉन्टलला काय असणार आहे 0 असणार आहे, लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. नेक्स्ट बघा 15 किलो न्यूटन इन्क्लाइन आहे, त्याचा हॉरिझॉन्टल घ्यायचा किती आहे तो 15 कॉस 30. परंतु कुणीकडे चाललाय लेफ्टला चालला, लेफ्ट म्हणजे मायनस 15 कॉस 30. म्हणजे टोटल फोर्स किती आहेत हॉरिझॉन्टल हा 1 2, हा व्हर्टिकल असल्यामुळे घ्यायची काही गरज नाही, हा 3 म्हणजे टोटल 3 फोर्सेस 1 2 3 तिघांचे काय करूया ऍडिशन करूया. -5 -10 कॉस 50 -15 कॉस 30 किती आन्सर आलं -24.418. सर्व युनिट कशा आहेत किलो न्यूटन म्हणून हे व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे किलो न्यूटन. हे काय झालं आपलं समेशन एफ एक्स. सिमिलरली समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू जे काही अपवर्ड फोर्स जातात ते कसे घेतो आपण पॉझिटिव्ह आणि जे काही डाऊनवर्ड येतात त्याला काय करतो निगेटिव्ह. आता सर्व व्हर्टिकल फोर्सचे ऍडिशन करूया. पहिला फोर्स हॉरिझॉन्टल आहे त्यामुळे व्हर्टिकल काय येणार 0 येणार. दुसरा फोर्स बघा इन्क्लाइन आहे, इन्क्लाइनला काहीतरी असणार आहे व्हर्टिकल किती आहे तो 10 साइन 50 10 साइन 50. त्याची डायरेक्शन बघा खाली चालला म्हणजे कसा निगेटिव्ह म्हणजे इथं मायनस. नेक्स्ट बघा 20 किलो न्यूटन व्हर्टिकल आहे इथं घेणार आपण 20, कुणीकडे चाललाय तो वरती अपवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह म्हणून इथं प्लस. नेक्स्ट बघा हा इन्क्लाइन आहे 50 किलो न्यूटन, त्याचा व्हर्टिकल किती येणार 15 साइन 30.
15 साइन 30. कुणीकडे चालला तो वरती, वरती म्हणजेच पॉझिटिव्ह. कॅल्क्युलेट करूया. जे काय आन्सर येणार ते काय असणार आहे, समेशन एफ वाय. -10 साइन 50 प्लस 20 प्लस 15 साइन 30 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, 19.839. युनिट काय असणार आहे, किलो न्यूटन. म्हणजे समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय इथं फाइंड आउट केलं. म्हणजे सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन केली आणि सर्व व्हर्टिकल फोर्सची ऍडिशन केली. म्हणजे जे काय आपल्याला व्हॅल्यू लागते आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. आता याच्या आधारे आपण रिझल्टंट आर कुठे सांगू शकतो. जर का एफ एक्स निगेटिव्ह असेल म्हणजे निगेटिव्ह आणि एफ वाय पॉझिटिव्ह म्हणजेच निगेटिव्ह पॉझिटिव्ह, जे काय आन्सर येणार ते आपलं सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. बघूया, व्हॅल्यू पुट करूया. रिझल्टंट आर इज इक्वल टू काय होणार, अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्स चा स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. अंडर रूट मध्ये एफ एक्स किती आहे, -24.418 चा स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय किती फाइंड आउट केले, प्लस 19.839 त्याचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया आणि आन्सर फाइंड आउट करूया. पहिल्यांदा हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. ब्रॅकेटमध्ये -24.418 चा स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 19.839 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय तर आन्सर आलं. आलेल्या आन्सरचं काय करूया, अंडर रूट घेऊया. आन्सर किती आले, 989.824 असं आलंय. त्याचं काय करूया, अंडर रूट घेऊया. किती आन्सर आला आपलं, रिझल्टंट आर इज इक्वल टू 31.461. युनिट काय असणार आहे, किलो न्यूटन. हे काय असणार आहे, त्याच्या पुढे लिहायचं मॅग्निट्यूड ऑफ आर. काय आहे, जी काय व्हॅल्यू आहे ती रिझल्टंट आर ची काय मॅग्निट्यूड आहे. नेक्स्ट बघा, थिटा. थिटा कसा फाइंड आउट करतो, टॅन इनव्हर्स ऑफ समेशन एफ वाय डिवाइडेड बाय समेशन एफ एक्स. व्हॅल्यू पुट करूया. टॅन इनव्हर्स ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये समेशन एफ वाय किती फाइंड आउट व्हॅल्यू केली आहे, 19.839 डिवायडेड बाय समेशन एफ एक्स किती आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू लिहिली नाही लिहिली तरी चालते, 24.418. जे काय आन्सर येणार ते काय असणार आहे, अँगल थिटा. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये 19.839 डिवायडेड बाय 24.418 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, 39.09 डिग्री. हे काय असणार आहे, डायरेक्शन विथ हॉरिझॉन्टल. जो काय हॉरिझॉन्टल आपला एक्स एक्सिस आहे त्याच्यासोबत अँगल किती करणार, 39.09 डिग्री. आता काय करू आपण, रिझल्टंट आर ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. समेशन एफ एक्स किती आहे, मायनस आहे. म्हणजे जो काय एक्स एक्सिस आहे त्यावरती मायनस व्हॅल्यू कुठे येणार, ह्या साईडला येणार. त्याचप्रमाणे वाय बघा, वाय पॉझिटिव्ह आहे, वाय ऍक्सिस वरती पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठे येणार, येणार. म्हणजे जो काय आपला सेकंड क्वाड्रंट आहे त्यामध्ये आपला रिझल्टंट आर ऍक्ट होणार आणि अँगल किती करणार, 39 पॉईंट. जर का बरोबर सेंटर मधून असतं तर 45 झालं असतं, परंतु याच्यापेक्षा कमी. म्हणजे इकडं असं कुठेतरी आपला रिझल्टंट आर किती अँगल वरती, थिटा अँगल वरती ऍक्ट होणार. मग रिझल्टंट आर किती आहे, 31.461 किलो न्यूटन आणि हा थिटा किती आहे, 39.09 डिग्री. म्हणजेच ह्या एक्स ऍक्सिस सोबत 39.09 डिग्री वरती रिझल्टंट आर किती ऍक्ट होणार, 31.461 किलो न्यूटन. हे आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे मॅग्निट्यूड आर आणि डायरेक्शन थिटा व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. ह्यात महत्वाच्या गोष्टी लक्षात कोणत्या ठेवायच्या, तर फोर्स जे काय हॉरिझॉन्टल असतात ते राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. नेक्स्ट जो काय आपण थिटा अँगल घेणार तो कशासोबत घ्यायचा, जो काय एक्स ऍक्सिस आहे त्याच्यासोबतच घ्यायचा आणि इथं व्हॅल्यू पुट करायची. नेक्स्ट जो काय हॉरिझॉन्टल आहे त्याला आपण कॉस घ्यायचं आणि जो काय व्हर्टिकल आहे त्याला काय घ्यायचं, साइन घ्यायचं. आणि काय करायचं, सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन एफ एक्स, सर्व व्हर्टिकल फोर्सची ऍडिशन एफ वाय, या दोघांचे एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर यांचा अंडर रूट घेतलं की रिझल्टंट आर भेटणार. आणि टॅन इनव्हर्स ऑफ समेशन एफ वाय डिवाइड बाय समेशन एफ एक्स केलं की अँगल थिटा भेटणार. आणि जो काय अँगल थिटा येतो तो कशासोबत येणार, जो काय आपला एक्स ऍक्सिस आहे त्याच्यासोबतच अँगल येणार. आणि जी काय आपली प्लस मायनस व्हॅल्यू आहे त्याच्या आधारे काय करत असतो, जो काय रिझल्टंट आर आहे
तो फर्स्ट क्वार्टरमध्ये, सेकंड क्वार्टर, थर्ड का फोर्थ हे आपण डिसाईड करत असतो. तर या व्हिडिओमध्ये विचारल्याप्रमाणे रिझल्टंट आर आणि त्याचा अँगल थिटा आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.